पण मला एवढ्या नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात एक फार महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली की मराठी माणूस सण समारंभांमध्ये फार गुंततो. सो आमचा जो रिलीज होता ते नवरात्राचा शेवट होता आणि दिवाळीची सुरुवात होती. तो मधला पॅच होता. सो मराठी माणूस एका सणांमधून बाहेर पडतोय तोपर्यंत दुसऱ्या सणामध्ये आणि दिवाळीच्या वेळेस आपण अख्खं घर आवरायला काढतो. सो खूप महिला घरात अडकून पडतात. ऑल्सो तेव्हा 6 परीक्षा पण असतात. ऑल्सो नेक्स्ट मंथ मध्ये इलेक्शन पण होते. सो बरेचसे पॉलिटिकल पक्ष त्यांचे कार्यकर्ते त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते. सो आहे ना खूप डायव्हर्जन्स खूप होते. बरं त्या दिवशी 4-5 सिनेमे रिलीज झालेले. सो तिथेही गर्दी होती. सो अशा विविध पातळ्यांवर ठरतं की प्रेक्षकांना वेळ नसेल तर मात्र प्रेक्षक कसा येणार. सो रिलीज डेट सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात शेवटी तर मी म्हणते इट्स ऑल लक. इट्स युअर डेस्टिनी. ते जर वेगळ्याच दिवशी यायचं असतं तर ते आपसूक आलं असतं. तर झाल्याबद्दल काही वाईट नाही वाटत, खंत नाहीये. पण नक्की पुढच्या रिलीजच्या वेळेस, पुढच्या चित्रपटच्या वेळेस मी हा नक्की विचार करेन की मराठी प्रेक्षकांच्या सोयीची वेळ निवडावी.